राज्यासह मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं. विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथ व देखावे, पारंपरिक पेहरावात सहभागी झालेल्या तरुणाईची गर्दी, लेझिम पथक व ध्वजपथकांची लगबग आणि ढोल ताशांच्या गजराने शहर दुमदुमली आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांची मांदियाळीही अवतरली. तर काही कलाकारांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन घराची चावी ताब्यात घेऊन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील स्पर्धक आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत यांनी पनवेलमध्ये घर घेतल्याची घोषणा केली असून ऑफिशियली पनवेलकर असं कॅप्शनही दिलंय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये घर घेण्याचा संपूर्ण प्रवास मांडताना अंकिता प्रभू वालावलकर म्हणाली की घर घेणं हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते, पण मनात एकच विचार, माझं घर कधी. मी कुठेतरी वाचलं होतं की स्वप्न नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची, कारण लायकी आपण वाढवू शकतो पण छोटं स्वप्न मोठं होत नाही. मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल की मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे, अंबानींच्या अँटिलिया समोर उभी राहायचे, त्या उंच इमारतीकडे बघायचे आणि स्टोरी टाकायचे. एक दिन मेरा भी घर होगा. लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती, पण माझ्यासाठी ती विश्वाला केलेली प्रार्थना होती, एक शांत हाक होती. आज विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि योगायोग बघा, आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे त्या टॉवरचं नाव आहे अँटिलिया. ही पोस्ट पाहून अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रेक्षको, मराठी कला विश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे याच्यासाठी सुद्धा यंदाचा गुढीपाडवा अत्यंत खास ठरला आहे. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर अंशुमन आणि त्याची पत्नी पल्लवी विचारे यांच्या हाती नव्या घराच्या चाव्या आल्या आहेत. विशेष म्हणजे हे त्यांच्या आयुष्यातील तिसरं घर असून पल्लवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पल्लवी विचारेने घराचे फोटो शेअर करत लिहिलंय की गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आमच्या आयुष्यात आलेलं हे तिसरं घर आणि आभाळभर झालेला आनंद तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करण्यासाठी ही छोटीशी पोस्ट. या पोस्टवर मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट्स करत दोघांचं अभिनंदन केले असून शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनीही नवं घर घेतल्याची घोषणा केली आहे. मिताली मयेकर हिने नव्या घराचा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की नवं वर्ष, नवं घर, नवी सुरुवात, गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.